जागा कळते बापाची. बाप किती कामाचा असतो ते. बाप पडद्याआडचा कलाकार असतो. बाप पाठीचा कणा असतो. बाप डोक्यावरची छत्री असतो. बाप घराचा पाया असतो. आई कळस असते ना, बापही पाया असतो. एखाद्या वेळेला पाया का जर खचला, घर कोसळतं बरं का. हे बाप लई मोठा आधार असतो रे, घराचा लई मोठा आधार असतो. रडाल, सगळ्या रडाल तुम्ही. सगळ्यात जास्त जीव बापाचा मुलीत असतो. मुलगी तर बापाचं काळीजच असते दादा, काळीज असते. लई प्रेम करतो मुलीवर बाप. तुम्हाला दिवाळीच्या सणाचा आनंद कुठपर्यंत आहे माझ्या बहिणीनो? जोपर्यंत माहेरात तुमचा बाप जिवंत आहे तोपर्यंतच हक्काचा उमरा आहे चपला सोडायला. एकदा का बाप गेला ना माहेरातला, आई असते हो तुमची, पण आईला सोनाच्या मुलाच्या ताब्यात राहावं लागतं. बाप गेला की मुलीला मुलगी राहत नाही माहेरातली, मुलगी पाहुणी होते. किती वाजता जावा आता विचार करावा लागतो. आता मी मुलगी राहिलेली नाही तिथलची. बाप असताना कुणाच्या परवानगीची गरज नाही. किती वाजता जा. तुम्ही लई मोठाले बंगले बांधा रे, लई मोठाले बंगले बांधा, पण तुमच्या बंगल्याच्या वट्ट्यावर एका बाजूला तुमचा म्हातारा बाप आहे आणि दुसऱ्या बाजूला म्हातारी आई बसलेली आहे. ही खरी शोभा असते दादा तुमच्या बंगल्याची. ही खरी शोभा आहे. याच्यातला एक जरी गेला ना, आपल्या बंगल्याची शोभाच गेली समजायची. बाप मुलातही जीव असतो बापाचा, असं नाही, पण फारसं बोलत नाही, दाखवत नाही बाप. नाहीतर आळंदीला गेलेले मुलांना सोडवायला बाप जातात ना, मुला देखत जरी निष्ठुर अंतकरण करून निघत असले तर बसमध्ये घरी येईपर्यंत रडणारे बाप पाहिले आबा मी. निष्ठुर नाही रे बाप, लई कवड्या अंतकरणाचा असतो, लई कवडा असतो. ज्या दिवशी तुमचा विवाह झाला बहिणीनो, आठवा तो दिवस. गाठ सुटली, तुम्ही पळत चालल्या, तुम्हाला गळ्यात पडून रडायला सगळे सापडले. आई, बहीण, मामा, मामी, काका, काकू सगळे भेटतात. तुमचा बाप न भेटायचा का? नाही पाहू शकत सासरी जाताना. काळजाचा तुकडा चाललाय, एकटाच रडत असतो. 2-4 लोक धरून आणतात त्या बापाला. मुलगी वाटी लावायची आहे. ज्या वेळेला बापाला पाहते ना मुलगी, हळू चालणारी पोर बाप पाहिला का राहत नाही, पळत सुटते, कडाडून मिट्टी मारते बापाच्या गळ्याला. हंबरडा पडतो बाप. बाप ढोरागोरा सारखा. ढेकळावर पाणी पडलं का ढेकूळ कसा विरघळतो, ती स्थिती त्या बापाची झालेली असते. 4-4 माणसं मिठी सोडतात, मिठी सुटत नाही. प्रेम प्रीतीचे बांधले ते ना तुटे काही केले. आता जबरदस्ती पोरीला गाडीत बसवतात. इथलचा प्रसंग तर फार कठीण आहे. प्रत्येक बापाच्या जीवनात हा प्रसंग आहे. आता ज्या वेळेला मुलगी गाडीत बसते, हळूहळू गाडी सुरू होते, बाप गाडीला थाप मारतो. काय आठवलं कुणास ठाव. ड्रायव्हर काच खाली करतो काचा. आज मुलीच्या बाजूने नाहीये, तुमच्या बाजूने नाहीये तुमचा बाप. आज त्याला बाजू बदलावा लागते. जावयाच्या बाजूने जातो. कधी झुकलेला नाही बहिणीनो तुमचा बाप, कधी कुणापुढे हात जोडलेले नाही त्यानं, पण आज आपल्या मुली करता असा वाकून जावया पुढे हात जोडतो आणि काय सांगतो ऐका ना. जावई बापू, काळजाचा तुकडा तोडून तुमच्या हातात दिलाय, लय लाडात वाढवलंय राव तिला. जर एखादी चूक झाली ना, तिची नाही बर का, तिच्या बापाची समजत जायची आणि तिचा गुन्हा पदरात घेत जायचा. तिच्या करता हा तिचा बाप तुमच्या पुढं कायमचा झुकलेला राहील जावई बापू. अरे मुली करता जावया पुढं स्वतःला कायमचं झुकून घेतो, त्याचं नाव बाप आहे. कसं विसरता दादा. दिवाळीचा सण यावा, सगळ्यांची दिवाळी सजवणारा बाप असतो. कधीतरी त्या बापाकडे पहा, म्हातारीला लुगडा आणील, सोनाला साडी घेईल, नातवांना कपडे घेईल, पण दिवाळीच्या दिवशी सुद्धा फाटक्या कपड्याचा राहील ना, त्याचं नाव बाप आहे. म्हणून विनंती करून चाललो आपल्याला, सेवा करायची नाही म्हातारपणात बापाची नका करू.
फक्त टाकून नाही बोलायचं आपल्या म्हाताऱ्या बापाला. तुम्ही एक वाकडा शब्द बोलता ना राजा हो, जसा पहारीनं घाव घ्यावा तसा काळजात घाव पडतो म्हाताऱ्या माणसाच्या. 10 वर्ष जगणारा बाप 5च वर्षात जाईल. सांभाळा, सेवा नका करू पण टाकून बोलू नका. एखाद्या वेळेला सून जर बोलली ना, जाऊ द्या परक्या घरातून आलेली आहे, पण पोटचा पोरगा बोलतो ना, सहन होत नाही बरं का. रात्रीची वेळ आहे, म्हाताऱ्या बापानं जर जवळपास घाण केली, सांभाळा ना माझ्या दादानो. अरे आपण नाही का घाण करत होतो, सांभाळलंय ना आपल्या करता. त्यांनी बडबड करतोय पण तुमचा बाप आहे, तो येण्यासारखा करू द्या पण तुमचा बाप आहे असा विसर पडू देऊ नका. थोडं पुढे जाऊन बोलतो. आमच्या 5 पोर बाबांचं एक वाक्य आहे, आई बापाची इतकी सेवा करावी, इतकी सेवा करावी, ते जर म्हातारे झाले ना, घरात सून असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, तर आपले दोन्ही हात असे सरळ पुढं करावे आणि आई बापाचा थुंका आपल्या तळ हातावर झेलावा, तळ हातावर झेलावा. इतकी जर सेवा केली ना, मरेपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत जगात कुणापुढं असा हात पसरवण्याची वेळ जीवनात कधीच येणार नाही. ही आई बापाच्या सेवेची ताकद आहे. माय बापे केवळ कासी, तेने नव जावे तीर्थाशी, सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे. मी विनंती करेल देवा पांडुरंगा परमात्म्या, आमच्या अशोक बाबांना परत याच गायकवाड कुळामध्ये जन्माला घाल. साधू संताची, समाजाची सेवा त्यांच्या हातून घडावी. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली माऊली